साई संस्थांच्या दिरंगाईमुळे शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज सुरू झालं नाही। यापुढे प्राधान्याने शासनाकडे पाठपुरावा करून सिनियर कॉलेजची मंजुरी आणून तातडीनं शिर्डीमध्ये उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत यावर्षी सिनियर कॉलेज सुरू न झाल्यास वर्षभर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं साई संस्थानला देण्यात आला। शिर्डीमध्ये साईबाबा संस्थाननं सिनियर कॉलेज सुरू करावं या मागणीचे निवेदन संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं साई संस्थानचे उपकार्यकारी संदीप आहेर यांना देण्यात आले। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिता जगताप, नगरसेविका वंदना गोंदकर, अंजली गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी विद्यार्थी परिषदेच्या मागणीस पाठिंबा दर्शवत उपकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन परखडपणे मत व्यक्त केलं। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांनी सांगितलं की साई संस्थान शिर्डीमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून व्यायामशाळा सुरू करते। शिर्डीमध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाची सुविधा नसल्याने मुलींना अर्धवट शिक्षण सोडून द्यावे लागते। विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। शिर्डीमध्ये उच्च शिक्षणासाठी सिनियर कॉलेज उभारावे यासाठी विद्यार्थी वर्गाकडून सातत्यानं पाठपुरावा केला जात असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे। संस्थाने राजकीय दबावाला बळी न पडता शिर्डीत महाविद्यालय सुरू करावे। शासनाकडे याचा पाठपुरावा न केल्यास साई संस्थांचे प्रशासकीय कामकाज बंद पाडण्यात येईल असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला। आपण बाबाच्या पवित्र भूमीमध्ये राहतो। पवित्र भूमीमध्ये बाबांनी इतकं मोठं मानाचं स्थान दिलेले, त्या स्थानाचा वापर चांगला करा। आणि हे सिनियर कॉलेज हे माझ्या मुलीसाठी नाही, माझ्या पंचक्रोशीतल्या ज्या मुली आहेत त्या माझ्याच आहे, यांच्यासाठी या मुलींसाठी मला कॉलेज झालं पाहिजे। आम्हाला सर्वांना ही कळकळीची विनंती, फक्त कागदावर पाठपुरावा आहे, अजून तो पाठपुरावा वरती गेलेला नाही। राज्य शासनामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सत्ता आहे। मग राजकीय दबावाला, मला तर वाटतं राजकीय दबावाला आड येतं ते। पण सर्व माझ्या ग्रामस्थांना विनंती आहे या निमित्ताने, आज जरी निवेदन दिले, फक्त निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही। तुम्ही सर्वांनी आपल्या मुलींसाठी सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवा, कुणीही राजकीय दबावाला बळी पडू नका। आपल्या विद्यार्थिनी ज्या आपल्या मुली आहेत त्या 10वी आणि 12वी नंतर आपले पालक लग्न लावून देतात ते, कारण त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात गंभीर झालेला आहे। हा गंभीर प्रश्न झालेला आहे, म्हणून आपल्या मुलींसाठी माझ्या बाबांच्या दरबारामध्ये सिनियर कॉलेज व्हायचं आहे आणि ते झालंच पाहिजे। तर नगरसेविका वंदना गोंदकर यांनी सांगितलं की शिर्डीमध्ये विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करावं यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा। साई संस्थांकडून सिनियर कॉलेजसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात नसल्याने सिनियर कॉलेज रखडलं गेलं आहे। यावर्षी जर दिरंगाई केली तर संस्थान परिसरात वर्षभर आंदोलन केलं जाईल। यावर्षी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल आणि कॉलेज सुरू होईल अशी लेखी देण्याची मागणी यावेळी गोंदकर यांनी केली। आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आहेर साहेबांकडे। आपल्या आयएस मॅडम बाहेर गेलेल्या आहेत, तर 15 दिवसापूर्वी मी आयएस मॅडमला भेटून गेले रुबलताईंना का माझ्या शिर्डीत कॉलेज झालं पाहिजे। तर आज विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वर्ग आमच्याबरोबर आहे आणि त्यांचे खूप कळकळीचे प्रयत्न कॉलेज होण्यासाठी चालू आहेत, हे गेल्या 4 वर्षापासून। आणि निवडणूक झाल्यानंतर मला पण खूप वाटलं महिलांसाठी आपण काहीतरी करावं। आणि इथल्या महिला बाहेर जाऊन शिक्षण घेतात, खूप काही गोष्टींना सामोरं जावं लागतं महिलांना, आणि इथं कॉलेज होणं खूप महत्त्वाचं आहे। आता मी स्वतः सुद्धा आणि माझ्याबरोबर अनिताताई, मनीषाताई पण आहेत, अंजलीताई आहेत, आम्ही स्वतः निवेदन दिलेलं आहे। त्या दिवशी मी रुबलताईंना डॉक्टर फडके आलेले होते, राजेंद्र फडके, बेटी बचाव अभियानचे अध्यक्ष, त्यांना सुद्धा घेऊन मी रुबलताईंकडे गेले होते तर मला महिलांसाठी कॉलेज पाहिजेच हे सांगण्यासाठी। आणि परत मी 8 दिवसांनी भेटणार आहे त्यांना। तर हे कॉलेज होणं खूप गरज आहे आणि याच्यात सहभाग घेणं पूर्ण शिर्डीकरांची जबाबदारी आहे। यावेळी नगरसेविका अंजली गोंदकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र महामंत्री शुभम अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मी शिर्डी साईबाबा संस्थानला ही दरखास्त करते की त्यांनी सिनियर कॉलेजचं लवकरात लवकर मनावर घ्यावा आणि आम्ही सर्वजण इथं सर्व नगरसेवक अखिल भारतीय विद्यार्थी आम्ही सर्व इथं जमलेलो आहे आणि याच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे की आमच्या शिर्डी शहराला सिनियर कॉलेज पाहिजेच, म्हणजे FY, SY, TY आणि तिन्ही फॅकल्टी आमच्या मुलींसाठी गरजेच्या आहे। कारण की आमच्या मुली इथून 10वी पास झाल्यानंतर त्या 11वी 12वीला बाहेर जातात आणि त्याच्या पुढचंही शिक्षण ते बाहेर घेतात।
पण त्यामुळं त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतात, त्यांच्या घरच्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागतात. त्या मुली सुरक्षित नाही, त्याच्यामुळं त्यांची कायम चिंता वाटते. तर त्यासाठी हे कॉलेज होणं फार गरजेचं आहे. ही माझी कळकळीची विनंती आहे सर्व अधिकारी लोकांना. तर याच्यावर त्यांनी चांगलाच विचार करावा आणि आम्ही ह्या सगळ्याचा योग्य दिशेने पाठपुरावा नक्कीच करणार आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष प्राध्यापक योगेश जपे या ठिकाणी आम्ही अभाविपा संघटनेने उपकार्यकारी अधिकारी संदीप जे आहेत यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर त्याचे निवेदन त्यांनी स्वीकार केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येत्या वर्षामध्ये येत्या 17-18मध्ये सिनियर कॉलेज सुरू करणार आहे. त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की त्यांना याची जाणीव आहे की शिर्डीसारख्या ठिकाणी शैक्षणिक कॉलेज म्हणजे सिनियर कॉलेज सुरू झालं पाहिजे. कारण अगदी 5-6 हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये त्या ठिकाणी सिनियर कॉलेज सुरू झालं. पण या ठिकाणी म्हणजे इथं कशाची गरज नाही, तिथे या ठिकाणी संस्थांकडे पैसा उपलब्ध आहे, जागा उपलब्ध आहे. एवढं सारं असताना सिनियर कॉलेज का होत नाही? तर याचं कारण फक्त मला वाटतं राजकारण असेल किंवा इथल्या प्रशासकीय कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल. पण त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की या ठिकाणी सिनियर कॉलेज ते सुरू करणार आहे. आम्ही देखील त्यांची या ठिकाणी सुरू करावं म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करणार आहोत. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सहयोग संस्थांना लवकरात लवकर सिनियर कॉलेज चालू व्हावं यासाठी निवेदन दिलेलं आहे. याआधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लढा दिलेला आहे. याआधी 8 ते 9 निवेदनं देऊनही सहयोग संस्थांनी काही कारवाई केलेली नाही आहे. आजही आम्ही निवेदन दिलं. यापुढच्या बैठकीत जर सिनियर कॉलेजचा विषय नाही घेतला तर तीव्र प्रकारचं आंदोलन येत्या 15 दिवसामध्ये आम्ही करू आणि लवकरात लवकर शिर्डीमध्ये सिनियर कॉलेज चालू. संस्थान प्रशासनाच्या वतीनं शासनाकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. कॉलेजसाठी शासनाकडे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान प्रस्ताव द्यायचा असतो. गेल्या वर्षी उशीर झाल्यामुळे कॉलेजसाठी मंजुरी मिळाली नाही. यावर्षी मुदतीच्या आत प्रस्ताव दाखल केला जाईल. शासन स्तरावर 100% प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी याप्रसंगी दिली. शिर्डी येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे संस्थान प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. त्या निवेदनाचा प्रशासनाच्या वतीने मी स्वीकार केलेला आहे. शिर्डी येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करावं या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सातत्याने गेल्या 3 ते 4 वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे. परंतु काही तांत्रिक बाबीमुळे अद्यापपर्यंत शिर्डी येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू होऊ शकलेलं नाही. मान्य व्यवस्थापन समितीने या संदर्भात वेळोवेळी निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार राहता तालुक्याचा बृहत आराखड्यामध्ये समावेश करण्यासंदर्भात विद्यापीठाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून दिनांक 1 ऑक्टोबर 17 ते 31 ऑक्टोबर 17 या कालावधीमध्ये बृहत आराखड्यानुसार ऑनलाईन अर्ज वरिष्ठ महाविद्यालयासाठी सादर करण्यासंदर्भात कार्यवाही संस्थान प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. आतापर्यंत 14 आणि 15 वर्षी आपण संस्थांनी काही पाठपुरावा केला नाही असा आरोप झाला. महिलांनी आरोप केला. खरंच पाठपुरावा झालेला नाही का? नाही, त्या काळात तत्कालीन काळात मी नव्हतो इथे, त्यामुळे मी त्याविषयी काही भाष्य करू इच्छित नाही. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्राचे शुभम अग्रवाल, जिल्हा प्रमुख मयूर चोळके, तालुकाध्यक्ष योगेश जपे, चेतन कोते, शिवानी चव्हाण, नेहा दंडवते, महेंद्र उगले, आदित्य ठाकूर, अक्षय आल्लाट, अक्षय महाजन, किशोर भड, अनाप तांबोळी, कोमल राजपूत आदी हजर होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.